तर राजकारणामध्ये मूळ विषय बाजूला पडून भलत्याच विषयावर चर्चा कशी सुरू होते हे गेल्या 24 तासातल्या घडामोडी बघितल्या तर तुम्हाला समजेल। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या स्तरातल्या कुठल्याही नेत्यानं ओपन डिबेट करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं। मात्र महिला आरक्षणाच्या मुद्द्याऐवजी चर्चा रंगली ती नेत्यांच्या स्तराची। नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष तुमचा स्तर कसा ठरतो? वर्णश्रेष्ठत्वाने ठरतो की पदाने ठरतो? लेवलच्या गोष्टी करू नका। आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे, मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो? पातळी, कक्ष, लेवल आणि स्तर, मूळ विषय लोकसभेत विरोधकांनी हाणून पाडलेल्या विधेयकाचा। महिला आरक्षणाला मतदारसंघाच्या फेररचनेशी जोडणारे हे विधेयक किती योग्य होतं हे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विरोधकांना एक चॅलेंज दिलं। पण हे चॅलेंज देताना त्यांनी त्याचा एक स्तरही निश्चित केला। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे चॅलेंज पुढच्या काही तासातच स्वीकारलं ते खासदार सुप्रिया सुळे यांनी। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी। फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। सुप्रिया सुळेंनी हे चॅलेंज स्वीकारलं खरं, पण मुख्यमंत्र्यांनी घातलेल्या स्तराचा निकष सुप्रिया सुळेंना लागू होत नसल्याचं सांगत भाजपच्या चित्रा वाघांनी थेट शरद पवारांना चर्चेचं आमंत्रण दिलं। देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष म्हणजे जर पवारसाहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवारसाहेबांसोबत डिबेट करतील। परंतु बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही बारामतीच्या मोठ्या ताईंनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय व्यवस्थित अशी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत। त्यानंतर वादानं असं काही वळण घेतलं की महिला आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला आणि सुरू झाली स्तराची चर्चा। तुम्ही सुप्रियाताई आणि प्रणितीजी दोघी जणी बोलल्यावर छे छे तुम्ही काय, पवार साहेब बोलले पाहिजे म्हणजे महिलांनी उत्तरं दिल्यावर तुम्ही त्यांना तुच्छ समजताय, तुमचा स्तर तुम्ही श्रेष्ठ दाखवताय। मग तुम्ही म्हणाल की माझ्या स्तरावरच्या लोकांनी, तुमचा स्तर कसा ठरतो? वर्णश्रेष्ठत्वाने ठरतो की पदाने ठरतो? त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे। ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चालेल। आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत। शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागले। लेवलच्या गोष्टी करू नका। आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे, मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो? लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उडालेली थथ फफ 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 ते पाहावं। तर उद्धव ठाकरेंनी भाजपला त्यांच्याच पक्षाचा स्तर कसा घसरलाय हे सांगताना अरुण जेटलींची आठवण काढली।
पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही. हे देशाचं नव्हे, तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाही आहे. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. स्तर आणि पातळी सोबतच चर्चा रंगली ती मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केलेल्या आणखी एका टीकेची. 2023 मध्ये विधेयकाला समर्थन देणाऱ्या विरोधकांनी आता विरोध का केला हे डिकोड करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर रंग बदलल्याची टीका केली. तर या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधानांचे फोटो दाखवत प्रत्युत्तर दिले. आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे. सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे, मी असे कुठलेही शब्द वापरणार नाही. पण रंग बदलणारा सरडा काय असतो, आम्ही तर असं कधी काही केलं नाही. देवेंद्रजी, आम्ही असं अजिबात बोलणार नाही रंग बदलणारा सरडा वगैरे. तुम्ही विरोधकांना रंग बदलणारे सरडे म्हणणार, तुम्ही भ्रूण हत्या शब्द वापरणार, कधी तुम्ही म्हणणार की मनमोहन सिंग तो रेनकोट पहनकर नहाते हैं. आता हे काय आहे दादा, हे काय आहे, हे सगळं काय आहे ते आम्हाला एकदा फडणवीस साहेब तुम्ही समजावून सांगा. आता मुख्यमंत्र्यांसोबत महिला आरक्षणावर चर्चा करणारा त्यांच्या स्तराचा नेता ठरणार की स्तर या विषयावरची चर्चा रेंगाळत राहणार, हे सांगायला फार मोठ्या राजकीय पंडिताची गरज नक्कीच नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.